मध्ये इनपुट आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ transistor, right? Input output characteristics of transistor. So this we will see. So this is very easy point again. You may perform an experiment also to check input output characteristics of transistor. One may perform this kind of experiment. आपल्याला फिजिक्स लॅबोरेटरी मध्ये झालं का तुम्हाला हा एक्सपेरिमेंट? Input output characteristics of transistor. So to understood these input output characteristics, let's see that, or let's consider here a common emitter configuration मध्ये आपण इथे काय करूया, let us connect a NPN transistor. Okay, NPN transistor आपण घेऊया, and that is, let's suppose we are connected in a common emitter configuration, that is emitter is common to input as well as output. Okay, आणि इथे अक्रॉस दिस बेस अँड इमिटर व्होल्टेज मोजण्यासाठी आपण एक व्होल्टमीटर यूज करतो. ओके, विच गिव्स अस द व्होल्टेज अक्रॉस बेस अँड इमिटर, दॅट इज वी आर कॉल्ड एज व्हीबीई असं त्याला आपण म्हणतो. देन टू मेजर करंट, ओके, दॅट इज पासिंग थ्रू दिस बेस, वी कॅन यूज हियर अ करंट मीटर. जनरली मायक्रो एमिटर आपण यूज करतो. इथे काही मायक्रो एम्पियर मध्ये करंट आपल्याला बेस करंट लहान असतो त्यामुळे तो मिळतो, आणि त्याला आपण थ्रू द रेजिस्टन्स, लिमिटिंग रेजिस्टन्स, वी ऍक्च्युली NPN आहे लक्षात घ्या. सो दिस बेस इमिटर जंक्शन वी हॅव टू फॉरवर्ड बायस करण्यासाठी आपण इथं पॉझिटिव्ह एंड ऑफ इनपुट सेल बॅटरी दॅट इज कनेक्टेड थ्रू दिस रेजिस्टन्स टू द बेस. ओके, सो इनपुट ला अशा प्रकारचे कनेक्शन आहेत लक्षात घ्या. इनपुटला वी कॅन डू द कनेक्शन लाईक दिस, आणि बरोबर याचा रेप्लिका आउटपुटला बरोबर अशाच प्रकारे आपण काय करतो, जसं आता तुम्हाला इथं दिसतं ना, इथं आपण काय यूज करणार, टू मेजर द कलेक्टर करंट वी कॅन यूज अगेन हियर अ करंट मीटर विच कॅन मेजर अ कलेक्टर करंट, अँड कलेक्टर करंट वुड बी इन मिली एम्पियर. बेस करंट खूप लहान असतो, कलेक्टर करंट कंपॅरेटिव्हली खूप जास्त असतो. सो टू मेजर द कलेक्टर करंट वी कॅन कनेक्ट, ओके, थ्रू दिस कलेक्टर करंट मीटर. Then to measure the voltage across collector and emitter, we can use here a voltmeter. This will give us the voltage across collector and emitter. Collector and emitter चे across the voltage देणार. So in parallel we connected across this collector and emitter that voltmeter. And again through this limiting resistance we have connected a VCC cell. याला आपण VBB म्हणूया. Okay, base biasing व्होल्टेज सोर्स आहे हा. कलेक्टर बायसिंग व्होल्टेज सोर्स, लेट अस कॉल इट एज VCC. आणि इथे येण आहे, दिस जंक्शन शुड बी रिव्हर्स बायस. ओके, कलेक्टर बेस जंक्शन इज शुड बी रिव्हर्स बायस. रिव्हर्स बायस करण्यासाठी एंडला आपण P एंड कनेक्ट केला पाहिजे. ओके, दॅट इज लाईक दिस वी हॅव. ओके, सो दॅट इज कनेक्टेड टू अ हियर युअर ग्राउंड, राईट. सो दिस इज द कनेक्शन. ओके, हे कनेक्शन, ही डायग्राम तुम्हाला काढता आली पाहिजे. You should able to draw this figure first of all to study the input output characteristic, same figure that we are supposed to draw. Okay, so जे डायग्राम काढले त्याचंच एक्सप्लेनेशन, हाऊ वी आर डू द कनेक्शन, ते एक्सप्लेनेशन सांगता आलं पाहिजे. ओके, आता याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स लर्न करण्याचे म्हणजे काय, व्हॉट वी मीन बाय कॅरेक्टरिस्टिक्स. सो जनरली कुठल्याही सेमीकंडक्टरचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण लर्न करतो, याचा अर्थ वी लर्न दी IV कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इट. जसं डायोडचे IV कॅरेक्टरिस्टिक्स बघितले आपण, तसंच ओके वी विल डिस्कस अबाउट व्हेरियस स्पेशल डायोड. स्पेशल डायोडचे IV कॅरेक्टरिस्टिक्स बघितले, फोटो डायोड असेल, सोलर सेल असेल, ओके, झिनर डायोड असेल. सिमिलर टू दॅट वी आर गोइंग टू ड्रॉ दिस IV कॅरेक्टरिस्टिक्स फॉर इनपुट आउटपुट ऑफ दिस ट्रान्झिस्टर. ओके, सो इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स लर्न करायचे म्हणजे काय करायचे लक्षात घ्या. पहिली गोष्ट म्हणजे इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, वी आर लर्निंग इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स, व्हॉट इट मीन्स. लेट्स सी. इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे लक्षात घ्या, जो PN जंक्शन डायोड आहे, सॉरी NPN ट्रान्झिस्टर आहे. हा NPN ट्रान्झिस्टर म्हणजे ऍक्च्युली कसं आहे बघा. ओके, इट हॅज हियर कलेक्टर रिजन, then a very small base region here,
सॉरी कलेक्टर रिजन ची फिजिकल विड्थ जास्त असते. Here we have collector region, lightly or moderately doped we have. Here we have base. Okay, base is a p-type we have. This is n-type. And emitter, again here we have very highly doped region. So number of electrons are more. So this is emitter we have. बरोबर आहे? हा तुमचा कलेक्टर आहे, हा बेस आहे, हा इमिटर आहे. ओके, इथं दोन जंक्शन आहेत लक्षात घ्या. एक इमिटर बेस जो आपण फॉरवर्ड बायस करालोय आणि कलेक्टर बेस हा तुमचा रिव्हर्स बायस. म्हणजे कलेक्टरला आपण जे व्होल्टेज द्यालोय, बेस इमिटर जंक्शन जे आहे याच्या अक्रॉस हे जे जंक्शन असते याच्या अक्रॉस आपण थोडा वेळ कन्सिडर करूया की अराउंड 0.7 व्होल्ट इतकं बॅरियर पोटेन्शियल आहे जंक्शन. ओके, डिप्लेशन रिजन मध्ये जो काय असतो बॅरियर पोटेन्शियल असतो तो 0.7 व्होल्ट इतका आहे. आणि आपण काय करालोय, इमिटर बेस जंक्शन हे फॉरवर्ड बायस करावं. इमिटर बेस जंक्शन फॉरवर्ड बायस म्हणजे व्होल्टेज अक्रॉस दिस बेस इमिटर आपण धीरे धीरे वाढवत जाणार आहोत. ओके, बाय कीपिंग व्होल्टेज अक्रॉस दिस कलेक्टर इमिटर कॉन्स्टंट यू हॅव टू कीप. लक्षात घ्या आपण काय चेंज करणार आहोत. वी हॅव टू कीप टू स्टडी द इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स. कीप व्होल्टेज अक्रॉस कलेक्टर इमिटर दॅट इज कॉन्स्टंट. Voltage across collector emitter, that is you are supposed to keep it constant and you have to vary the voltage that is applied across base emitter. Input characteristics study करायचं म्हणजे ऍक्च्युली काय करायचं, इनपुटचं व्होल्टेज चेंज करायचं आणि त्यानुसार मग हा बेस करंट जो आहे त्याला आयबी म्हणूया आपण. बेस करंट याच्यामध्ये कसा फरक पडतो दॅट वी हॅव टू लर्न, दॅट वी हॅव टू स्टडी हियर. ओके, सो यू फाइंड हियर सिमिलर टू पीएन जंक्शन डायोड up to certain voltage, it will not show any current. Why it will not show current? Because as you increase this VBE याच्या अक्रॉस जर ओके तुम्ही पोटेन्शियल याच्या अक्रॉस जे आपण देणार आहे याच्या अक्रॉस जे पोटेन्शियल VBE as you start increasing it unless and until it becomes this much it will not show you current. 0.7 volt इतकं होत नाही तोपर्यंत these electrons will not inject into the base region or recombine with this. Okay, so you find that how we get this graph. This graph would be somewhat like this. You see, this graph would be somewhat like this. Okay, regular आपला जो PN junction diode असतो, similar to that we get a new voltage that is formed. So हे जे voltage आहे 0.7 volt ला तुम्हाला काय मिळायला चालू होतंय, थोडासा करंट एक्सपोनेन्शियली राइज होताना मिळतो and it goes on increasing. So for a particular constant, okay, common emitter voltage, we will get such kind of graph. So this is your IB we have and this is your VBE लक्षात घ्या. So IB characteristic करतो म्हणजे कोणाचे characteristics आहेत लक्षात घ्या. Input current, that is base current आणि that is VBE. Now this current which we get, that is very small we have in microampere. हा जो करंट IB आपल्याला मिळतो तो अत्यंत लहान असतो लक्षात घ्या. मायक्रोएम्पियर मध्ये असतो. Why it is in microampere? Because in base, as it is very lightly doped, very few number of holes are there to recombine with these electrons. So we get a very small current. Okay, we get a very small current. So that's why to measure this base current, we need to use a very small current meter. That means microammeter that we have to use. आता तुम्ही म्हणाल जर आपण हे VC वाढवलं, कॉन्स्टंट ठेवलं परंतु ते वाढवलं सपोज तर काय होईल. म्हणजे आता हे मी जर 5 व्होल्ट कॉन्स्टंट ठेवलं असं म्हटलं इथं, सपोज इथं मी याच्या अक्रॉस 5 व्होल्ट एवढं काय केलं कॉन्स्टंट याच्या अक्रॉसचं VCA ठेवलं. हे 5 व्होल्ट न करता याला वाढवून मी जर सपोज काय केलं 10 व्होल्ट केलं. सो हाऊ दिस ग्राफ वुड बी. सो दिस ग्राफ वुड बी लाईक दिस. हा ग्राफ तुमचा थोडासा असा येईल. ओके, असा येईल. म्हणजे इथं डी व्होल्टेजचं जर तुम्ही बघितला IB जो करंट तुम्हाला ओके 0.7 व्होल्टला मिळाला, जो मिळाला इथं IB 0.7 व्होल्टला तो या 10 व्होल्ट साठी थोडासा कमी मिळतो लक्षात. यू गेट लेस बेस करंट फॉर द सेम. ओके, असं का होतं हे, कारण ज्यावेळी 10 व्होल्ट एवढं तुम्ही काय करता VC कॉन्स्टंट ठेवता त्यावेळी हा रिव्हर्स बायस असल्यामुळे जंक्शन याचं डिप्लेशन रिजन वाढतो लक्षात घ्या. इकडचा बेस कलेक्टर मधला डिप्लेशन रिजनची साईज वाढते, इट इन्क्रीजेस. सो द करंट ओके बेस करंट दॅट डिक्रीजेस. बेस करंट त्यामुळे काय होतो डिक्रीज होतो लक्षात घ्या.
but there is not a lot of change you find in between these two graphs. त्या दोन ग्राफ मध्ये असा पुष्कळचा फरक तुम्हाला दिसत नाही, म्हणजे किंवा याच्यामध्ये तुम्हाला हा चेंज एवढा जास्त आढळत नाही. If you find actually the difference in these two, that is not a very much difference that you find. So याच्यामुळे आपण काय म्हणू शकतो, that constant output current, output voltage which we are applied here, it will not affect the base current. It will not affect the base current. Base current वर त्याचा जास्त परिणाम होत नाही. Okay? So this is the graph of input characteristics. हा ग्राफ फक्त काढता आला पाहिजे, सिंपल आहे. ओके, आता अशाच प्रकारे मग आता तुम्हाला काय स्टडी करायचं आहे, आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी करायचं. सपोज आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स, मग आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी करताना आपण काय करणार, व्हॉट वी विल डू वेल युजिंग द आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स. काय करू शकता सांगा. आता आपण इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी करताना काय केलं, आउटपुटच्या गोष्टी कॉन्स्टंट ठेवल्या. Okay, we kept output constant. Now here what we have to do to study the output characteristics, IV characteristics काढायचे तिथं. मग आउटपुटला काय असणार तुमचं, करंट हा कलेक्टर करंट असणार आणि व्होल्टेज हे अक्रॉस दॅट कलेक्टर इमिटर असणार. सो द ग्राफ शुड बी नाउ IC वर्सेस VC. आता हा ग्राफ कुठला येणार बघा, IC वर्सेस VC असा ग्राफ येणार, राईट. And how that graph will be here, you see. How that graph we get here, you see. The graph you find, it will look like this. The graph of this IC versus VC, you may get somewhat like this. Okay. For the input current that we are keeping at various values. म्हणजे suppose input base current we kept constant, let's say 10 microampere, 20 microampere, okay, or 30 microampere. So या ग्राफचं फक्त एक्सप्लेनेशन तुम्हाला सांगायचं आहे, व्हॉट दिस ग्राफ ऍक्च्युअली शोज हियर. हा ग्राफ ऍक्च्युअली काय दाखवतोय आपल्याला. सो बाय दिस ग्राफ वी अंडरस्टूड फ्रॉम दिस रिजन, इफ यू सी, अगदी या किंवा इथल्या रिजन पासून जर म्हटलं या डॉटेड लाईनच्या इकडं, यू फाइंड दिस पर्टिक्युलर कलेक्टर करंट. कलेक्टर करंट हा काय आहे, सॅच्युरेटेड आहे. सॅच्युरेशन करंट वी हॅव, दिस इज सॅच्युरेशन रिजन वी हॅव. that you may not find a very large change in the collector current. कलेक्टर करंट मध्ये असा तुम्हाला चेंज आढळत नाही एका ठराविक कॉन्स्टंट इनपुट करंटला. ओके, ऍज द व्होल्टेज अक्रॉस कलेक्टर इमिटर ओके इज इंक्रीज beyond this certain value as the collector emitter across voltage we are increased, we don't find there is lot of change in the collector current. Collector current मध्ये जास्त चेंज आढळत नाही, it remains saturated, constant value मिळते. But at very low value of collector emitter current, म्हणजे बघा उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आता हे 5 व्होल्ट आहेत मानून चला. ओके, 5 व्होल्ट साठी तुम्हाला हे सॅच्युरेशन करंट मिळाला असं थोडा वेळ मानूया. आता हे मी काय कमी करत गेलो, 5 चं 4 3 करत गेलो, 4 3 करत गेलो तरी देखील लक्षात घ्या इथं जे याचं बॅरियर पोटेन्शियल आहे 0.7 व्होल्ट, त्याच्यापेक्षा तर ते जास्तच आहे. ज्यावेळी हे व्होल्टेज जे आहे, व्होल्टेज अक्रॉस कलेक्टर इमिटर, हे कलेक्टर आणि विथ रिस्पेक्ट टू द ग्राउंड, कलेक्टर इमिटरच्या अक्रॉसचं ज्यावेळी व्होल्टेज हे तुमचं काय होईल 0.4 0.3 असं येईल. दॅट टाइम व्हॉट हॅपन्स, दॅट टाइम दिस विल बिकम फॉरवर्ड बायस. जे रिव्हर्स बायस आहे ते फॉरवर्ड बायस होणार. And that time you find there is a lot of change in the okay base current. Base current मग त्यावेळी तुमचा ऑलमोस्ट काय होणार आहे, कमी होणार आहे. सो दिस इज ऍक्च्युअली द ग्राफ वी हॅव. आणि या दोन्ही केस मध्ये तुम्ही डायनामिक रेझिस्टन्स काढू शकता. डायनामिक रेझिस्टन्स दॅट इज चेंज इन रेझिस्टन्स ऑफ दॅट जंक्शन च्या अक्रॉसचा रेझिस्टन्स मधला चेंज काढू शकता. हाऊ डू वी फाइंड दॅट, यू जस्ट नीड टू टेक अ स्लोप ऑफ दिस ग्राफ. म्हणजे इथं कुठल्याही या ग्राफला असं तुम्ही टँजेंट काढा या कर्वला आणि याचा स्लोप काढा. द स्लोप ऑफ दॅट ग्राफ विल गिव्ह यू व्हॉट, ऍक्च्युअली स्लोप विल गिव्ह यू चेंज इन बेस करंट टू द चेंज इन व्होल्टेज अक्रॉस बेस इमिटर. ओके, आणि हा जो स्लोप आहे या स्लोपचा ऍक्च्युअली तुम्हाला काय घेतला पाहिजे, इनवर्स घेतला पाहिजे. सो डायनामिक रेझिस्टन्स हा काय असतो, हा तुमचा ऍक्च्युअली स्लोप झाला. दिस इज द स्लोप ऑफ द ग्राफ अँड इफ यू टेक इनवर्स ऑफ दिस स्लोप 1 upon slope घेतला then you will get the dynamic resistance in
input characteristics. Dynamic resistance in input characteristics. Okay. Similarly, here also you can take dynamic resistance, that is by taking a reciprocal of slope of the graph. A reciprocal of slope of the graph, that gives you the dynamic resistance. स्लोप म्हणजे लक्षात घ्या डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स असतो, याच्या उलट करायचं म्हणजे तो तुम्हाला रेजिस्टन्स देतो, डेल्टा व्हीबी अपॉन आयबी. तसंच डेल्टा इन द व्हीसी अपॉन आयसी, इट गिव्स यू डायनामिक रेजिस्टन्स. ओके, कळालं तुम्हाला? सो हे काही स्पेशल पिक्युलर प्रॉपर्टीज आहेत इनपुट आणि आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रान्झिस्टर बद्दल, दॅट यू मस्ट हॅव टू रिमेंबर. हे तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे. चालेल, हे पुसू आता. ओके, सो याच्यातला थोडासा पार्ट आता आपण बघणार आहोत. ट्रान्झिस्टर, हाऊ वी यूज इट ॲज अन ॲम्प्लिफायर. नाउ वी आर गोइंग टू सी ट्रान्झिस्टर यूज ॲज अन ॲम्प्लिफायर. तुम्ही हा एक्सपेरिमेंटल जो पार्ट आहे ना, हा तुम्ही तुमच्या ज्युनियर लॅब मध्ये नसेल फिजिक्सच्या, तर सिनियर बीएससीच्या लॅब मध्ये हा असतो एक्सपेरिमेंट, जनरली असतो. सो यू कॅन whenever you get a time you can do that, or you can see its write up बघा आणि तुम्ही हा एक्सपेरिमेंट त्याचे रिझल्ट्स वगैरे कसे येतात, स्मॉल एकदम एक्सपेरिमेंट आहे, करून बघू शकता. नाउ वी आर गोइंग टू सी व्हॉट ट्रान्झिस्टर ॲज अन ॲम्प्लिफायर. We are going to see the next point. This is the last point of this topic, that is transistor as an amplifier. So what actually we mean by transistor as an amplifier? Transistor as an amplifier याचं meaning काय होतं लक्षात घ्या. Amplification पहिला त्याचा अर्थ कळणं गरजेचं आहे. So suppose we have here a signal which has amplitude, let's say A. A इतके amplitude असणारा एक सिग्नल आहे सपोज. ओके, A इतके amplitude असणारा हा एक सिग्नल आहे. Suppose here if I use some kind of device, an electronic device, circuit device म्हणा, okay, to which if I give this input signal, after this device, suppose at the output of device I found that the amplitude of that signal is get increased. Okay, इथं amplitude output ला जे आहे ती या इनपुटच्या amplitude पेक्षा मला जास्त मिळालं, म्हणजे थोडक्यात इथं काय झालं, amplification झालं. लक्षात घ्या, म्हणजे if the amplitude of input signal is increased, if the amplitude of input signal is increased by some value, then that process is called as amplification. And when the wave that is get amplified, its intensity is also increased. When amplitude is increased, its intensity is also increased. Like no loudspeaker मध्ये काय करतो आपण, आउटपुटला लहान आवाज असेल तर आपण काय करतो, तो लाऊडस्पीकरला देतो, त्याच्या अगोदर त्याचं amplification करतो, so that intensity of sound is increases. Amplification होत आहे, लक्षात आलं? सो अशा प्रकारे सिग्नलची स्ट्रेंथ, इंटेन्सिटी वाढवण्याचं काम हा ट्रान्झिस्टर करू शकतो. सो ट्रान्झिस्टर कॅन बी यूज ॲज अन ॲम्प्लिफायर. सो वी आर गोइंग टू जस्ट डिस्कस दॅट. So remember first thing that amplifier is a device we have, you can say this is an amplifier. So amplifier is a device which is used for increasing the amplitude of input signal. Current, power असेल, voltage असेल, that we use to increase. Okay. Now we are going to see how NPN transistor is used as an amplifier. NPN transistor that is used as an amplifier. Okay. So the connection of that would be like this again. We connect the NPN transistor is shown here, right? Ha NPN transistor चा symbol आहे. Collector is N type, base is P type, emitter is N type. Okay. Outward direction मध्ये arrow दाखवला आहे. By that we get to know that it is NPN. Okay. आणि याला आपण एक इनपुट सिग्नल देणार आहोत. ओके, वी आर गोइंग टू गिव्ह एन इनपुट सिग्नल टू इट विच वी आर गोइंग टू इन्क्रीज. त्याचा ऍक्च्युअली आपल्याला काय करायचं आहे, सिग्नलची स्ट्रेंथ वाढवायची. सो ती कशी करायची बघा. सो वी यूज हिअर अ कॅपॅसिटर. हिअर द सिग्नल इज देअर. व्ही इन म्हणूया याला, व्ही इन, जो आपल्याला ज्याची स्ट्रेंथ वाढवायची आहे. देन टू चेक voltage across base emitter, you can connect here a voltmeter which will check the voltage across base emitter, right?
हा इनपुट सिग्नल आहे तुमचा. इथे मी दाखवतो ही छोटीशी अशी वेव्ह आहे. कॅपॅसिटर कशासाठी यूज केला जातो ते देखील मी सांगेन तुम्हाला. कॅपॅसिटर फॉर व्हॉट पर्पज दॅट इज यूज. देन दिस इज अ व्हेरिएबल. वी हॅव व्हेरिएबल व्होल्टेज सोर्स. वी कॅन यूज अ व्हेरिएबल व्होल्टेज सोर्स हियर. सो असं न दाखवता आपण काय करूया, लेट अस शो दॅट इट इज लाईक दिस. इट इज अ व्हेरिएबल व्होल्टेज सोर्स वी हॅव. ओके, RL किंवा RB म्हणा. दिस इज द बेस कनेक्टेड रेजिस्टन्स वी हॅव. RB म्हणूया त्याला, राईट. अँड सिमिलरली वी हॅव ॲट द आउटपुट ऑफ दिस, त्याच्या आउटपुटला, ओके, वी हॅव हियर द RC and DC. RC, that is collector limiting resistance we have. Then this is also variable voltage source we have AC, and after this we are going to get the output. याच्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, here again we use a filter. बरोबर, याच्यात उलटा आहे की नाही बघा. सो लक्षात ठेवायला त्यामुळे सोपं जातं. and here we get an output signal like this. Here we get an output signal like this. Okay. Now here if you able to see the direction of current flow. How is the direction of current flow? We have, suppose current will flow from here, okay, through this circuit. Actually it will flow like this. From collector it will flow in this direction, and finally it will go through the emitter. म्हणजे परत IE is equal to IB plus IC आहे, लक्षात घ्या. IE is equal to IB plus IC. That way actually current that is flowing. Okay, so आता we will see that how actually it works, how this particular circuit works. So first of all, you see the reason that this capacitor is used here. The reason that the capacitor is used here, for what purpose capacitor generally आपण यूज करतो. कॅपॅसिटर हा जनरली कशासाठी यूज केला जातो बघा. आता इथं कसला सप्लाय, हा DC सप्लाय. इथं हा जो सप्लाय आहे तो कसला सप्लाय आहे, DC सप्लाय. आणि इथला सप्लाय कसा आहे, AC आहे. अल्टरनेटिंग वेव्ह लाईक आहे. सो वेव्ह ना याच्यातून अशी पास होऊ शकते, लक्षात घ्या. वेव्ह कॅन बी पास थ्रू द कॅपॅसिटर. कॅपॅसिटर कॅन अलाउ दॅट वेव्ह टू पास थ्रू इट. सो इट डज द फिल्टरिंग ऑफ दॅट AC कंपोनेंट. फिल्टरिंग पण करतं. बट द DC सोर्स, द DC सिग्नल विच वी आर अप्लाय, तो इथे गेल्यानंतर तो इकडे पण जाईल, इकडे पण जाईल. बट दिस कॅपॅसिटर डज नॉट अलाउ दॅट DC सिग्नल टू पास थ्रू. DC सिग्नल गेला तर बघा ही प्लेट त्याला अडवते ना. It will not be passed. AC can pass through it, but DC cannot pass through the capacitor. Remember this. म्हणजे आता इथून येणारा हा जो फिल्टर होऊन येणारा जो सिग्नल आहे, that will mix with this DC signal. तो या DC सिग्नल बरोबर काय होणार, मिक्स होणार. इथे मिक्स झाला and that signal would be passed to the base. तो सिग्नल through the RB, it will be passed through the base. So पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे the base current IB, okay, काय दिलं बघा, स्मॉल सायनुसायडल इनपुट. अ स्मॉल दिस सायनुसायडल इनपुट, ओके, सिग्नल इज सुपरइम्पोज ऑन द DC बायस. इट इज सुपरइम्पोज ऑन दिस DC बायस व्होल्टेज. याच्यावर सुपरइम्पोज होतो. सो हा तुमचा DC आहे, त्याच्यावर हा सुपरइम्पोज झाला तुमचा AC सिग्नल सुपरइम्पोज झाला. द बेस करंट अँड कलेक्टर सुपरइम्पोज, द कलेक्टर IC विल हॅव this sinusoidal relation superimpose on them. परत इथून आलेला जो आहे सिग्नल, कलेक्टर मधून येणारा आणि बेस करंट, हे दोन्ही एकमेकांच्यात काय होतात, सुपरइम्पोज होतात. दे आर मिक्स देयर, सुपरइम्पोज होतात. दिस कॉजेस द आउटपुट व्होल्टेज VO also to change sinusoidally, and because of that the output voltage that also change sinusoidally. म्हणजे sinusoidally म्हणजे कसं, अल्टरनेटिंग साइन वेव्ह, like a sine wave. The capacitor is connected in the input circuit to block DC component. I told you this capacitor at input is used to block the DC component. Similarly here the capacitor is used to block the output component. हा C1 आहे आणि हा C2 आहे. C2 is also used to block the DC component. Only AC component would be passed through it. Okay. Now working of amplifier we will see. हे कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर, अशा प्रकारे कन्स्ट्रक्शन आपण सांगितल्यानंतर तर आपण याचं वर्किंग बघूया, हाऊ ऍक्च्युअली इट वर्क्स. ज्यावेळी आपण हे इनपुट सिग्नल अप्लाय केलेलं नसतं,
Okay, when the input signal is not applied, consider the output loop. आउटपुट लूप म्हणजे इकडची लूप जर आपण कन्सिडर केली आणि त्याला जर किर्चॉफ्स लॉ यूज केला, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ माहिती आहे ना, बाय युजिंग किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ टू आउटपुट लूप. काय किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ? द सम ऑफ ईएमएफ अँड पोटेन्शियल डिफरन्सेस ओव्हर एनी क्लोज लूप इज इक्वल टू 0. ओके, ई प्लस आय आर इज इक्वल टू काय असते? 0 असते ऍज पर किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. So same law that we are supposed to use it at here. तोच law तुम्हाला इथे काय करायचा आहे? यूज करायचा आहे. So according to that what we can write? याच्यानुसार आपण काय लिहिणार बघा. What we can write here? इथून जाणारा जो करंट आहे तो IC इतका आहे. IC इतका करंट आहे म्हणजे याच्यातून IC ह्या लूपला जर तुम्ही किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ यूज केला फॉर टू दिस लूप, दिसतं ना दिस पॉइंट, यू कॅन से A B C D E. A B C D A म्हणूया. ओके, या लूपला हे जे दाखवलंय हे आउटपुट लूप म्हणजे याला जर किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ यूज केला, सो व्हॉट वी कॅन राईट हियर? व्हॉट वी कॅन राईट हियर दॅट VCC म्हणजे हा अप्लाइड जो व्होल्टेज सोर्स आहे. ओके, इथून बघा मायनस टू प्लस गेलो तर प्लस लिहिलं. ओके, इज इक्वल टू प्लस टू मायनस करंटच्या डायरेक्शन नुसार तर मायनस काय लिहिणार आपण? ICRC, याच्यातून जाणारा करंट आणि हे. त्याच्यानंतर आपण इकडून इकडे चाललो म्हणजे या कलेक्टर इमिटरच्या अक्रॉस एक पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे. सो तो पोटेन्शियल डिफरन्स आपण VCE म्हणूया. याच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स VCE. सो दॅट इज मायनस VCE इज इक्वल टू काय? 0. If I apply Kirchhoff's voltage law to this output loop, I can write VCC minus ICRC minus VCE is equal to 0. Or the same thing we can write as VCC is equal to ICRC plus VCE. मायनसच्या टर्म इकडे घेतल्या तर तुम्ही हे इक्वेशन अशा प्रकारे लिहू शकता. लेट्स से दिस इज इक्वेशन नंबर 1. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया. ओके, as we are use this Kirchhoff's voltage law to output loop, similarly if we apply Kirchhoff's voltage law to input loop, तशाच प्रकारे जर आपण Kirchhoff's voltage law जर इनपुट लूपला यूज केलं, सपोज इफ आय यूज Kirchhoff's voltage law टू इनपुट लूप, तर इनपुट लूपला तुमचं व्होल्टेज सोर्स जो आहे तो काय? VBB आहे. इथला हा VBB आहे म्हणजे ह्या लूपचा यूज केला सपोज. दिस इज एन इनपुट लूप. सो VBB इज इक्वल टू काय लिहिणार? इथं जर बघितलं तर इकडून इकडे गेलं तर VBB, परत याच्यातून करंट इकडे झाला प्लस टू मायनस, सो मायनस IBRB. बरोबर आहे? VBB मायनस IBRB मायनस काय लिहिणार तुम्ही? VBE मायनस याच्या अक्रॉसचं बेस इमिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज मायनस VBE इज इक्वल टू 0. लूप संपली इज इक्वल टू 0. ओके, सो दॅट वी कॅन राईट फॉर दिस इनपुट लूप साठी. सो देयरफॉर VBB इज इक्वल टू काय येणार? IBRB प्लस VBE. So let's say this is equation number 2. So what we are use here? We are use here Kirchhoff's voltage law to input output loop, and by that way we are written here two equations. Column हे कुठं कधीपर्यंत दिलं? When that input source was off. These two equations we are written when the input source was off. Input source त्या ठिकाणी काय होता? Off होता, चालू नव्हता तोपर्यंत. Now when you start that input source, आता ज्यावेळी तुम्ही इनपुट सोर्स हा काय करता? या ठिकाणी देता. आता इनपुट सोर्स दिल्यानंतर ह्या इक्वेशन मध्ये काय फरक पडणार? When input signal okay is switch on. लक्षात घ्या, when input signal is switch on. लक्षात घ्या, हे नव्हतं त्यावेळी हे VBB सोर्स IBRB वगैरे ठीक होतं, पण तू इनपुट सिग्नल ऑन केल्यानंतर काय होणार आहे? इनपुट सिग्नल ऑन केल्यानंतर काय होणार आहे? हा जो VBB सोर्स आहे याच्यामध्ये ऍडिशनल हा Vin एक ऍडिशनल येणार आहे. बरोबर आहे? म्हणजे ह्या इक्वेशन मध्ये मी काय लिहिणार? VBB जो सोर्स आहे त्याच्यामध्ये ऍडिशनल काय झालाय? तुमचा इनपुट सिग्नल आलेला आहे Vin. ओके, आणि मग ऍडिशनल आणखी काय येणार बघा? हे IBRB आणि VBE हे तर अगोदरच्यामुळे आहेत, परंतु प्लस इन दॅट
त्या इनपुट सिग्नल मुळे जे व्होल्टेज किंवा करंट वाढलेलं आहे त्याचं पण आपल्याला कन्सिडर केलं पाहिजे ना व्हॅल्यू. सो हाऊ मच इज दॅट? सो दॅट वी कॅन राईट ॲज डेल्टा आय बी म्हणजे चेंज इन बेस करंट, त्या इनपुट सिग्नल मुळे बेस करंट मध्ये झालेला चेंज इनटू काय लिहिलं? दॅट आरबी प्लस तुमचा बेस इमिटरच्या अक्रॉसचा डायनामिक रेझिस्टन्स, बेस इमिटरच्या अक्रॉसचा डायनामिक रेझिस्टन्स. ओके, सो आर आय म्हणूया आपण मगाशी आर आय म्हणलेलं ना, डायनामिक रेझिस्टन्स, इंटरनल रेझिस्टन्स त्याचा जो असेल तो आर आय. सो हे का लिहिलं लक्षात घ्या, इथं ऍडिशनल या दोन टर्म का आल्या लक्षात घ्या. वरच्याच इक्वेशन मध्ये या ऍडिशनल दोन टर्म का आल्या? वाय दोज टू टर्म्स आर देयर? फर्स्ट थिंग इज व्हेन द इनपुट सिग्नल ऍडिशनली इथं आला की बघा हा इकडे जाणार नाहीये, म्हणजे करंट इकडे जाणार नाही डीसी, परंतु हा सिग्नल जो इकडे आलेला आहे याच्यामुळे एक ऍडिशनल करंट या व्हीबीबी मध्ये व्हीएन हे दोन्ही ऍड होणार, म्हणून आपण व्हीबीबी मध्ये आयबीन ऍड केलेला आहे तिथं. इज इक्वल टू आता ह्याच्यातून जाणारा जो करंट आहे तो तुमचा आयबी आरबी हा तर असणारच आहे, परंतु तो तुमचा हा डेल्टा आयबी चेंज इन करंट ड्यू टू दॅट इनपुट सिग्नल इनटू आरबी तो पण असणार आहे ऍडिशनली त्याच्या अक्रॉस. ओके, प्लस त्या व्हीबी मधून जो ऍडिशनली आयबी करंट जाणार आहे त्या इनपुट सिग्नल मुळे त्याच्यामुळे देखील थोडंसं व्होल्टेज ऍड होणार आहे. सो चेंज इन व्हीबी कॅन बी रिलेटेड टू इनपुट रेझिस्टन्स अँड चेंज इन बेस करंट. ओके, सो या व्हीबीबी मध्ये जो चेंज झालाय दिस इज वी कॅन राईट बाय दिस ऍडिशनल टर्म. ओके, या ऍडिशनल टर्म मुळे लिहू शकतो. म्हणजे वरच्या इक्वेशन मधून ह्या इक्वेशन मधून हे सबट्रॅक्ट केलं, थोडक्यात काय येणार आहे? व्ही इन जो येणार आहे तुमचा तो म्हणजे हे असणार आहे डेल्टा आय बी. हियर वी कॅन से हियर डेल्टा व्ही इन इज ऍक्च्युअली व्हॉट वी हॅव डेल्टा आय बी आर बी प्लस व्ही इन. थोडक्यात काय आहे तुमचा व्ही इन ची व्हॅल्यू इतकी असणार आहे डेल्टा आय बी ब्रॅकेट आर बी प्लस आर. And as this RB okay is very small, हा RB खूप लहान असणार आहे कारण बेस हा लाईटली डोप असतो, त्याचा रेझिस्टन्स देखील अत्यंत लहान असतो. सो वी कॅन निग्लेक्ट दॅट. इफ यू निग्लेक्ट दॅट देन वी कॅन राईट V in is equal to delta IB into R. V in is equal to we can write delta IB into RI. Change in base current into RI. Okay. So V in is related with what we have, change in base current. Now whatever be the change in base current happens, it will cause a lot of change in the collector current. Okay. जर थोडा जरी बेस करंट मध्ये चेंज झाला लक्षात घ्या, स्मॉल चेंज इन बेस करंट, स्मॉल चेंज इन दिस बेस करंट causes change in collector current, and this is very usual we have. As you know that IE is equal to काय असते? IC plus आयबी असते. थोडं जरी बेस मध्ये कलेक्टर बेस मध्ये जर चेंज झाला तर त्यानुसार कलेक्टर करंट मध्ये काय होतो? चेंज होत असतो, लक्षात घ्या. ऍज वी नो दिस रिलेशन, बेसिक फंक्शन ऑर वर्किंग ऑफ ट्रान्झिस्टर इज लाईक दिस वी हॅव. ओके, सो इथं जो तुमचा करंट गेन आहे, ओके, इथं आपल्याला माहित आहे करंट गेन वी डिफाइंड येस्टरडे द मीनिंग ऑफ करंट गेन बीटा इज इक्वल टू काय असतं? IC upon IB. कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन मध्ये करंट गेन बीटा इज इक्वल टू काय? IC upon IB. सो स्मॉल चेंज इन बेस करंट वुड चेंज लॉट ऑफ चेंज इन कलेक्टर करंट. काल तुम्हाला आणि मग याच्यामध्ये जो चेंज होईल कलेक्टर करंट मध्ये, ऍज देर इज चेंज इन कलेक्टर करंट वी हॅव, सो दिस लोड रेझिस्टन्स कलेक्टर करंट मध्ये चेंज झाला की याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स जे आहे लोडच्या अक्रॉस ते देखील तुमचं काय होतंय? चेंज होते, लक्षात घ्या. सो स्मॉल चेंज इन दॅट बेस करंट कॉजेस लॉट ऑफ चेंज इन कलेक्टर करंट बेसिकली. ओके, and changes in base current cause changes in collector current. This changes the voltage drop across the load resistance.
ओके, त्यामुळं व्होल्टेज अक्रॉस रेझिस्टन्स जो आहे लोड रेझिस्टन्स तो चेंज होतो, लक्षात घ्या. VCC तुमचा कॉन्स्टंट ठेवायचा आहे, VCE दॅट इज कॉन्स्टंट. सो देअरफॉर वी कॅन राईट, म्हणून आपण काय लिहू शकतो, फायनली हे जे पहिलं रिलेशन लिहिलेलं आहे याच्यावरून हे रिलेशन कसं लिहायचं बघा. आउटपुटला चेंज इन VCE, आफ्टर दिस वी कॅन राईट चेंज इन कलेक्टर इमिटर करंट व्होल्टेज VCE, चेंज इन VCE इज इक्वल टू, ओके, जो काही कलेक्टर इमिटरच्या अक्रॉस चेंज होईल तो कोणामुळे होईल, दॅट वुड बी द चेंज बिकॉज ऑफ व्होल्टेज अक्रॉस दिस आउटपुट रेझिस्टन्स. सो इट विल बी इक्वल टू चेंज इन VCC लिहायला पाहिजे, VCE नाही. ओके, याचं चेंज इन VCC घेतलं तर हे काय येणार, चेंज इन हे VCE इथं IL/RL लिहिलं आपण, प्लस व्हॉटएव्हर चेंज हॅपन्स इन दिस IL. या इक्वेशनला आपण चेंज जर डिफरन्शिएट केलं तर चेंज इन VCC इज इक्वल टू काय ना, चेंज इन VCE प्लस चेंज इन, ओके, दॅट इज IL/RL. and this change in VCC as it is 0 we have change in VCC हा कॉन्स्टंट आहे, आपण हा कॉन्स्टंटच राहतो, लक्षात घ्या, वी आर कीपिंग इट कॉन्स्टंट, तो कॉन्स्टंट आहे. त्यामुळे जो काही चेंज इन IL/RL येईल तो अक्रॉस VCE येणार, व्होल्टेज अक्रॉस कलेक्टर इमिटर. ओके, व्होल्टेज अक्रॉस कलेक्टर इमिटर, that change would be same as that of change in IL/RL. Okay, so change in VCE is equal to काय येणार आहे, this is equal to minus, हे प्लस मायनस होणार पलीकडे गेलं, मायनस IL/RL. The change in the output voltage VCE in the output voltage VI, here we can write. So हा तुमचा फायनली रिलेशन किंवा हे फायनल तुमचा आउटपुट येणार आहे. ओके, सो दिस इज व्हॉट वी हॅव. निगेटिव्ह साइन इंडिकेट्स व्हॉट, निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट, ओके, फक्त एवढं लक्षात घ्या, निगेटिव्ह साइन एवढंच इंडिकेट करते की इनपुटची जी वेव्ह आहे आउटपुटला येताना ती सपोज ही अशी आहे तर ह्याच्या बरोबर रिव्हर्स, ही मायनस आहे इकडे, ही काय प्लस. ओके, सो दॅट निगेटिव्ह साइन ओनली इंडिकेट द डायरेक्शन ऑफ दॅट करंट. व्होल्टेज अक्रॉस collector emitter is opposite to that of input we have. So the change in the output voltage delta VC is the output voltage VI. Okay, hence we write, okay, हे एवढंच लिहिलं तरी sufficient आहे. This is the thing we have. Okay, the same thing you can write as this delta IL/RL. This also you can write as what we can write this as, you see, IL/RL म्हणजे IC's आहे ऍक्च्युअली, तो IC आहे, लक्षात घ्या. IL/RL म्हणजे काय तुमचा याच्यातून जाणारा करंट आहे, IC म्हटलं तरी चालतंय, IL म्हटलं तरी चालतंय. सो तो काय येतो, IC इज इक्वल काय येतो, बीटा इंटू IB येतो, बीटा इंटू काय येतो, IB येतो. सो त्या डेल्टा IL ची व्हॅल्यू बीटा इंटू IB पुट केलं तर डेल्टा VCE काय येणार बघा, आउटपुट व्होल्टेज दॅट विल बी इक्वल टू बीटा IB RL, बीटा IB RL, बीटा IB हे चेंज इन घेतला तुम्ही तर चेंज इन लिहू शकतो. डेल्टा आहे म्हणून डेल्टा IB साठी, डेल्टा IB साठी मी काय पुट करू शकतो, डेल्टा IC साठी, सॉरी डेल्टा IC साठी काय पुट करू शकतो, बीटा इंटू डेल्टा IB RL. आणि बीटाची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे, बीटाची व्हॅल्यू ही काय असते, ग्रेटर दॅन 50 असते. बीटाची व्हॅल्यू काय असते, ग्रेटर दॅन 50. म्हणजे जे डेल्टा VCE जो आहे तो आहे तुमचा काय आउटपुट आहे सगळे. डेल्टा VCE ऍक्च्युअली काय देतो तुम्हाला, आउटपुट व्होल्टेज देतो. सो बीटा इतक्या फॅक्टरने तो वाढतो असं आपण म्हणू शकतो. दिस इज इन्क्रीज बाय द फॅक्टर ऑफ बीटा. Vin किती आहे बघा तुमचं, डेल्टा IB इंटू RI आहे. Vin किती आहे, डेल्टा IB इंटू RI आहे. आणि आउटपुटला किती आलं तुमचं, बीटा टाइम्स IBR. आउटपुटला किती आलं हे, डेल्टा IB टाइम्स बीटा टाइम्स डेल्टा IBR. हे दोन्ही कंपेअर केलं, याच्या आणि याचे कंपेअर केलं तर आउटपुट हे काय आलं, बीटा टाइम्स Vin आलं, लक्षात घ्या. वी कॅन से दॅट आउटपुट इज बीटा टाइम्स Vin. ओके, सो जो गेन असतो इथं, गेन in voltage that we can define as output voltage divided by input voltage and it is shown by capital A.
gain in voltage we can show by symbol capital A, and that is equal to we have V out upon VI. So these are the few things that you remember here. Okay, या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. मग आता हे V out जे आले ना, हे V out ते तिथं पुट केलं, डिवायडेड बाय V in ते डेल्टा IB आला पुट केलं, तर डेल्टा IB जाईल. म्हणजे काय राहील हा फॉर्म्युला गेनचा A इज इक्वल टू बीटा RL अपॉन R. बीटा RL अपॉन R. ओके, निगेटिव्ह साइन त्याला मायनस साइन. सो निगेटिव्ह साइनचा अर्थ सांगितलं तुम्हाला, फक्त ते आउट ऑफ फेज आहेत लक्षात घ्या. इनपुटला वेव्ह क्रेस्ट असेल तर आउटपुटला ट्रफ येणार, इनपुटला ट्रफ असेल तर आउटपुटला क्रेस्ट येणार. सो ओनली देयर इज अ फेज डिफरन्स वी हॅव. Okay, and this is a voltage gain. Similarly, we can write the power gain. अशाच प्रकारे आपण लिहू शकतो. जो काही व्होल्टेज गेन आहे तेवढाच काय असतो बीटा टाइम्स पॉवर गेन याच्यामध्ये असतो. सो दिस इज अबाउट ट्रान्झिस्टर यूज ॲज अन ॲम्प्लिफायर. अशा प्रकारे ट्रान्झिस्टर हा इनपुट मध्ये थोडा बेस मध्ये जो काय होतो करंट मध्ये व्हेरिएशन होतं, त्याच्यामुळे आउटपुटला होणारा VC च्या अक्रॉस होणारा हा बदल आहे बीटा टाइम्स. ओके, हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ हे इनपुट सिग्नल नसतंय त्यावेळी यूज करा, त्यावेळी लिहा. इनपुट सिग्नल लावल्यानंतर त्याच्यामध्ये काय फरक पडतो, ओके, त्याच्यानुसार जो इनपुट सिग्नल आहे तो रिलेटेड विथ द बेस करंट वी हॅव हे रिलेशन लिहायचं. आणि मग आउटपुटचं जे व्होल्टेज आहे त्याच्यामध्ये काय चेंज होतो त्यासाठी हे जे रिलेशन लिहिलं आउटपुटला त्याच्यामध्ये चेंज त्याचा घ्यायचा. आणि याच्यामध्ये चेंज इन VCC 0 आहे म्हणून VC आउटपुट व्होल्टेज इज निगेटिव्ह ऑफ IL RL आहे असं आपण लिहिणार. आणि त्याच्यामध्ये फक्त बीटा एक जो आपण डिफाइन केलाय कॉमन इमिटरला, बीटा हा तुमचा काय असतो रेशिओ ऑफ कलेक्टर करंट टू बेस करंट. मग याच्यावरून तुम्ही काय लिहू शकता, त्या ठिकाणी जो कलेक्टर करंट आहे त्याची व्हॅल्यू बीटा टाइम्स IB लिहू शकता. सो ते तुमचं आउटपुट आहे. ओके, आउटपुट डिवायडेड बाय ते इनपुट म्हणजे तुमचं गेन आहे. ते फक्त 4-5 पॉइंट स्टेप्स लक्षात ठेवा हाऊ वी कॅन डिराइव दिस. सो दिस ऑल्सो यू कॅन एक्सप्लेन इन अ व्हेरियस वेज. ओके, देर आर डिफरंट वेज आर ऑल्सो प्रेझेंट, परंतु आपल्या बुक मध्ये जे दिले त्यानुसारच तुम्ही एक्झाम मध्ये लिहा. दिस ऑल्सो वी कॅन एक्सप्लेन बाय सम वॉट लेमन मेथडनं पण आपण सांगू शकतो. बट व्हॉट एव्हर बी द मेथड गिवन इन अवर बुक वी हॅव टू फॉलो दॅट. सो दिस इज अबाउट ट्रान्झिस्टर यूज ॲज अन ॲम्प्लिफायर. ओके, ॲम्प्लिफिकेशन मध्ये तो अशा प्रकारे यूज केला जातो. So in the topic semiconductor, you see, first of all you must know how p-type n-type semiconductors are formed. Doping कोणत्या प्रकारचे केलावे लागतात so that we get the p-type and n-type. त्याचे एक्झाम्पल्स माहित पाहिजे तुम्हाला. Then p-n junction सगळ्यात महत्त्वाचं आहे. p-n junction तयार कसं होतो, how p-n junction is formed. त्याच्यामध्ये डिप्लेशन लेअर, बॅरियर पोटेन्शियल यांचं सिग्निफिकन्स सगळ्यात मोठा आहे. त्यामुळे ते बॅरियर पोटेन्शियल म्हणजे काय ते तयार कसं होतं, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दॅट. आणि याचे बरेच सारे अॅनिमेटेड व्हिडिओज वगैरे पण आहेत विच विल गिव्ह यू मोर क्लिअर इन्साइट की नेमकं काय होतं त्याच्या आतमध्ये, इलेक्ट्रॉन कसा डिफ्यूज होतो. ओके, त्याच्या अक्रॉस ते पोटेन्शियल निर्माण कसं होत आहे. मग त्याच्या अक्रॉस आपण सेल बायसिंग केलं, फॉरवर्ड बायस, रिव्हर्स बायस. रिव्हर्स बायस केल्यामुळे डिप्लेशन रेटची विड्थ का वाढते, फॉरवर्ड बायस मध्ये ती विड्थ कमी का होते. ओके, डिफ्युजन होते म्हणजे काय होते, रिकॉम्बिनेशन होते म्हणजे काय होते. सो दीज आर द फ्यू थिंग्स दॅट यू शुड हॅव टू अंडरस्टूड. सो इफ देर इज एनी डाऊट रिलेटेड टू दॅट, त्याच्या रिलेटेड तुम्हाला कुठले आणखी डाऊट असतील तर तुम्ही ते नंतर ओके मला विचारायचं आहे. आता याच्यामध्ये बरेचसे काही MCQs आहेत झिनर डायोडशी रिलेटेड, एलईडीशी रिलेटेड. LED emit visible light when its junction is reverse bias, depletion region is widened, holes and electron recombine, junction becomes hot. So when LED emit the visible light, LED visible light कधी emit करतो
जेव्हा इलेक्ट्रॉन होलशी काय होतात रिकंबाईन होतात. दॅट टाइम इन दॅट प्रोसेस व्हेन इलेक्ट्रॉन रिकंबाईन विथ द होल्स इट इमिट radiation in form of light. Then in BJT म्हणजेच बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर, म्हणजेच हा बायपोलर म्हणजे दोन पोल असणारा, दोन जंक्शन असणारा बाय जंक्शन पोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. लार्जेस्ट करंट फ्लोज ऑकर इन द एमिटर, इन द कलेक्टर, इन द बेस थ्रू कॉमन बेस जंक्शन. करंट सर्वात जास्त कुठं असतो ट्रान्झिस्टर मध्ये, इमिटर मध्ये. लक्षात घ्या करंट तयार कुठं होतो इमिटर. IE इज इक्वल टू काय लिहिलं आपण IB प्लस IC. तयार झाला इमिटर मध्ये, बेस मध्ये थोडा गेला, राहिलेला सगळा कलेक्टर मध्ये. सो मॅक्झिमम करंट कुठं असतो इमिटर मध्ये, हे लक्षात घ्या. सोलर सेल ऑपरेट्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ डिफ्युजन, रिकॉम्बिनेशन, फोटोव्होल्टेक ऍक्शन और कॅरियर फ्लो. फोटोव्होल्टेक ऍक्शन, सोलर सेल, लाईट पडली पीएन जंक्शन डायोडवर, त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन होल तयार होतात अँड दे आर सॅच्युरेटेड ऍट दी पीएन एन टाइप सेमीकंडक्टर. सो पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दॅट इज फॉर्म्ड आणि त्यालाच आपण म्हणतो फोटोव्होल्टेक इफेक्ट. पोटेन्शियल डिफरन्स ज्यावेळी जनरेट होतो पीएन जंक्शन डायोडच्या अक्रॉस बिकॉज ऑफ दिस लाईट फॉलिंग ऑन जंक्शन, दॅट इज कॉल्ड ॲज फोटोव्होल्टेक इफेक्ट. त्याला आपण फोटोव्होल्टेक इफेक्ट असं म्हणतो. ओके. देन लॉजिक गेट इज अन इलेक्ट्रॉनिक सर्किट विच ऑप्शन आहे makes logical decision, allows electron flow in one direction, works using binary algebra, alternate between 0 and 1 value. So logic gates is, they are what we have electronic circuit and logic gates which actually does what, they make logical relation or logical decisions. Okay, they make what, logical decisions, and they work on binary system also as well as. सो थोडस तुम्ही बेसिक टाकले ज्या गोष्टी आहेत ते करा. याच्यामध्ये 2-3 प्रॉब्लेम दिलेले आहेत, ते प्रॉब्लेम आपण सोडवूया. ओके. 18, 19 आणि 20 प्रॉब्लेम दिलेला आहे. सो ते काय दिलेलं आहे ते बघूया. 18 नंबरचा याच्यामध्ये आपल्याला अनसॉल्व्ड मध्ये बघा एक्सरसाइज मध्ये प्रॉब्लेम दिलेला आहे. काय दिलेला आहे सांगतो तुम्हाला. द कॉमन बेस डीसी करंट गेन ऑफ ट्रान्झिस्टर इज 0.967. कॉमन बेस डीसी करंट गेन म्हणजे काय दिलेलं आहे तुम्हाला अल्फा. किती दिलेला आहे 0.967. हा तुमचा काय आहे कॉमन बेस डीसी करंट गेन. माहित पाहिजे कुठल्या केस मध्ये हा कॉमन बेस करंट गेन हा आपण अल्फाने दाखवतो आणि तो किती दिलेला आहे तुम्हाला 0.967 इतका दिलेला आहे. इफ द इमिटर करंट इज 10 मिली एम्पियर, जर इमिटर करंट हा आपला 10 मिली एम्पियर असेल, इफ इमिटर करंट इज 10 मिली एम्पियर, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बेस करंट. तर बेस करंट किती असेल असं विचारलं. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बेस करंट, देन वी हॅव टू फाइंड हियर. सो हाऊ डू वी फाइंड दिस, कसं काढणार हे. फॉर दिस वी शुड नो द रिलेशन ऑफ अल्फा. वी नो दॅट अल्फा इज इक्वल टू काय, अल्फा इज इक्वल टू कशाचा रेशो असतो अल्फा, IC अपॉन IE. ओके. अल्फा हा काय असतो तुमचा IC अपॉन IE असतो. सो अल्फा किती आहे 0.967 इज इक्वल टू IC आपल्याला माहित नाही पण तो IE किती आहे 10 मिली एम्पियर. म्हणजेच IC किती येतो बघा 10 याला मल्टिप्लाय केलं तर 9.67 मिली एम्पियर. हा IC आला बरोबर आहे तुमचा IC आला. परत वी नो दॅट IE जो इमिटर करंट असतो तोच तुमचा काय असतो बेस करंट प्लस कलेक्टर करंट असतो. सो म्हणजे बेस करंट इज इक्वल टू काय येतो बघा इमिटर करंट मायनस कलेक्टर करंट. सो इमिटर करंट किती आहे 10, बेस करंट किती आला 9.67 म्हणजे किती झालं 0.33 मिली एम्पियर. हा तुमचा बेस करंट आहे. कसाला कळालं बेस करंट, हाऊ डू वी गेट दॅट. सो this formula they are basic relations that we should know. Okay, खूप काय अवघड नाही, इझिली तुम्ही अशा प्रकारचे प्रॉब्लेम सोडवू शकता. देन प्रॉब्लेम नंबर 19 काय दिला बघा.
This is problem number 18 होता 19. In a common base connection, a certain transistor has an emitter current of 10 milliampere. In a common base मध्ये certain transistor has emitter current of 10 milliampere. इतका दिलेला आहे. Collector current is 9.8 milliampere. Collector current याच्यात किती आहे? 9.8 milliampere. So या एक्झाम्पल वरून पण तुमच्या लक्षात येत असेल की बेस करंट अत्यंत लहान असतो. बघा 10 पैकी 9.8 हा कलेक्टर करंटच आहे. कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ बेस करंट मध्ये तर हा तर सिंपलच आहे. बेस करंट किती असेल? मग हा जर 2 मार्कला विचारला तर तुम्हाला यायला पाहिजे ना. इमिटर करंट कलेक्टर करंट दिले तर बेस करंट काय असणार तुमचा? इमिटर करंट मायनस कलेक्टर करंट. सो इट विल बी 0.2 milliampere. इट इज व्हेरी सिंपल. 1 मार्कला 2 मार्कला किंवा शॉर्ट ऍज अ एमसीक्यू विचारलं बेसिकली हे रिलेशन ट्रान्झिस्टरचं माहित असेल तर इझिली तुम्हाला हे फायनल आन्सर येऊ शकते. इझिली यू गेट दिस आन्सर. देन लेट्स सी द प्रॉब्लेम नंबर 20. आता आपण प्रॉब्लेम नंबर 20 लास्ट जो आहे याच्यातला तो बघूया. इन कॉमन बेस कनेक्शन द इमिटर करंट इज 6.28 milliampere. कॉमन बेस कॉन्फिगरेशन मध्ये इमिटर करंट हा तुमचा 6.28 milliampere आहे दिलेला आहे. and collector current is 6.20 and collector current is 6.20. okay तर find काय म्हणजे बघा here they are asked find determine the common base DC current gain. common base मध्ये DC current gain काय असतो तुमचा? अल्फा असतो. लक्षात घ्या. कॉमन इमिटर मध्ये जो करंट गेन असतो तो बीटा असतो. सो बीटाचा आपण फॉर्म्युला माहित पाहिजे. बीटा इज काय असतो? IC अपॉन IB. बीटा इज IC अपॉन IB असते. लक्षात घ्या. अल्फा इज IC अपॉन I. सो इथे हे काढा तुम्ही अल्फा डीसी किती येणार मग ते 2 आहे. IC I दोन्ही पण माहिती आहे तुम्हाला. सो हाऊ मच वी गॉट दॅट यू सी. जस्ट तुम्हाला माहित पाहिजे अल्फा म्हणजे काय? IC अपॉन IE आहे. So 6.20 divided by 6.20. Okay. So if you simplify this, you will get the answer 0.987. हे जर सोडवला तर आन्सर तुम्हाला किती येईल? 0.987. ओके. आता याच्यामध्ये कुठे तुम्हाला कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन आणि करंट गेन बीटाचं लिहिलेलं नाही, पण तू सेम जसं हे सोडवलं तसं बीटा करंट गेनचं पण विचारू शकता. किंवा आता तुम्हाला याच प्रॉब्लेम मध्ये तुम्ही काय काढला? IC हे काढला, अल्फा हा काढला ना तुम्ही अल्फा. याच्यामध्येच द्या खाली एक प्रॉब्लेम. इन अबो प्रॉब्लेम फाइंड दी कॉमन emitter configuration current gain. Find the possible value of find the common emitter configuration current gain. म्हणजे बीटा काढायचा. याच प्रॉब्लेम मध्ये बीटा काढायचा सपोज तुम्हाला. सो त्यासाठी काय माहित पाहिजे तुम्हाला? बीटा आणि अल्फा मधलं रिलेशन माहित पाहिजे. काय रिलेशन आहे बघा बीटा आणि अल्फा मध्ये? बीटा काढायचा आहे. सो बीटा इज इक्वल टू काय? अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा आहे ना. बीटा इज इक्वल टू काय असते? अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा. मग तुम्हाला बीटा इज इक्वल टू अल्फा आता आपण जो काढला 0.987 1 minus 0.987 this you can do. So 1 म्हणजे actually 0. किती आहे? 31 इतके आहे. 13 ना. पॉइंट 3 कडे शिफ्ट केलं तर 987 डिवाइडेड बाय 13
म्हणजे किती येते बघा बीटा 91 राहिले 7 अप्रॉक्सिमेटली आपण घेऊया 88 अप्रॉक्सिमेटली आपण सांगूया 76. बीटाची व्हॅल्यू बघा ग्रेटर दॅन 1 असते, ग्रेटर दॅन 50 वगैरे असते नेहमी. अल्फा इज लेस दॅन 1 असतो, बीटा इज ग्रेटर दॅन 50 असतो. सो या पण काही व्हॅल्यूज अशा आपल्या डोक्यात पाहिजे, म्हणजे प्रॉब्लेम किंवा काही वेळा एमसीक्यू सोडवताना तुम्हाला पटकन खाली दिलेले व्हॅल्यूज बघायचे. सपोज बीटा विचारलाय आणि खाली दिलेले 4 ऑप्शन मध्ये एकच ऑप्शन 50 च्या वर आहे, बाकी सगळे फ्रॅक्शन मध्ये देणार, कशाला सोडवत बसायचं. डायरेक्टली वी नो दॅट बीटा इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1, सो ते आन्सर. किंवा अल्फा विचारलाय, बाकी सगळ्या व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त आहेत, एकच कुठला तर ऑप्शन आहे लेस दॅन 1, सोडवत बसायचं. डायरेक्टली तिथे तुम्हाला ते आन्सर सांगता येऊ शकतं. So like this we can solve few problems. Okay, not very much problems are there from this topic, but like this few problems we can solve from this topic. ठीक है? So this is all about this topic semiconductor, right? Semiconductor मध्ये मला वाटतं फक्त तुम्हाला जो आता सिलेबस थोडा आपण 25% कट डाउन केलंय. In that Zener diode is not there, otherwise everything is there. Okay? किंवा बाकीचे जर टॉपिक बघितला तर त्याच्यामध्ये करंट इलेक्ट्रिसिटी एक पूर्ण टॉपिक आहे, त्याच्यातलं काहीच असं कट वगैरे केलेलं नाही. करंट इलेक्ट्रिसिटी एक टॉपिक, बाकी प्रत्येक टॉपिक मधलं काही ना काही काय केलेलं आहे, थोडंसं कट डाऊन केलेलं आहे सिलेबस बिकॉज ऑफ पॅन्डेमिक अँड ऑल. सो तुम्हाला माहित आहेत ते कोणते पॉइंट्स कट केलेत वगैरे माहित आहे.